श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत. पौष महिन्याची अमावस्या खूप खास आहे, कारण वर्षातील सर्व 12 अमावस्यापैकी ही एकमेव अमावस्या म्हणजे पौष अमावस्या आहे. अमावस्या आले की बरेच जण घाबरतात. अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते. पण अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही. कधी आहे अमावस्या? मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या येत्या शुक्रवारी म्हणजे 9 फेब्रुवारीला आहे. अमावस्या सकाळी 8:02 सुरू होईल आणि 10 तारखेला 4:28 समाप्ती होईल. अमावस्येला करायचे उपाय. घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाक खोली, ज्याला आपण किचन म्हणतो. या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पदार्थ आपण शिजवतो. जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा. स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभ चिन्ह मानले जाते. किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी. गॅसची पूजा करताना मातीची पंती वापरावी. पूजा केल्यानंतर पंती स्वयंपाकघरात ठेवू नये, ती बाहेर लावावी. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा. पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे. सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी. साफसफाई बरोबर घरातील बंद पडलेले उपकरणे बाहेर काढावी किंवा दुरुस्त होत असेल तर ते दुरुस्त करावी. घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद, सदैव मीठ पाण्यात टाकावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. उंबरा देखील स्वच्छ पाण्याने धुवावा. देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी. अमावस्येच्या दिवशी नक्की हा उपाय करावा. अमावस्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याची पूजा करावी. उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे. उंबरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा. आपण रोजच घरात दीप प्रज्वलित करतो, पण तसेच अमावस्येच्या दिवशी घरात धूप जाळावे. पौष अमावस्या नाही तर प्रत्येक अमावस्येला हे उपाय केले पाहिजे, जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.